कारण आजपासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे। 93,26,000 शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत आजपासून 93,26,000 शेतकरी कुटुंबांना याचा लाभ वितरित केला जाणार आहे। शेतकऱ्यांना खुशखबर, नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता एकत्र म्हणजे 2+2 म्हणजे 4,000 रुपये जमा। नमस्कार, जुलै महिना संपत आला, परंतु नमो शेतकरी योजनेचा हप्ता काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती प्राप्त झालेला नाही। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता, 22वा हप्ता, अखेर 23वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती प्राप्त झाला, परंतु अद्याप देखील नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आलेला नाहीये। केंद्र शासनाच्या वतीने चालवली जाणारी पीएम किसान योजनेचा हप्ता रेग्युलर येत आहे, परंतु नमो शेतकरी योजनेचा हप्ता का येत नाही आणि तो कधी येणार आहे याची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। शासनाने अखेर या संबंधीची महत्त्वाची आणि आनंदाची बातमी ही सध्याच्या स्थितीमध्ये आपल्याला दिली आहे। त्या कारणामुळे आता सोबतच 9वा आणि 10वा नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता बँक खात्यावरती येणार आहे। नेमकी कोणत्या तारखेला तो येणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। याकरिता आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली, अखेर नमोच्या दोन्ही हप्त्याला मंजुरी मिळाली। राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यात आता आनंदाची लाट आलेली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी 9वा आणि 10वा हप्ता एकत्रितपणे जमा करण्याच्या निर्णयावर सरकारच्या माध्यमातून अधिकृत शिक्कामोर्तब झालेला आहे। आता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती थेट 4,000 रुपयाचा निधी जमा होण्यास आजच्या मुहूर्तावर सुरुवात झाली असून यामुळे शेती कामासाठी लागणाऱ्या खर्चातील चिंता बऱ्याचशा अशा मिटलेल्या आहे। सरकारने अधिकृतपणे तारीखही जाहीर केलेली आहे आणि ती तारीख कोणती आहे ते आपण थोड्याच वेळात जाणून घेणार आहोत। अधिवेशनातील निर्णयानुसार राज्य आणि केंद्र सरकारच्या ताळमेळातून ही मोठी आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी ज्या हप्त्याची वाट पाहत होते ती प्रतीक्षा आता संपली असून थेट लाभाच्या हस्तांतरित डीबीटी द्वारा ही रक्कम वितरित केली जात आहे। सरकारच्या या तत्परतेमुळे शेतकरी बांधवांच्या आर्थिक गरजा पूर्ण होण्यासाठी मोठा हातभार लागला असल्याला दिसून येत आहे। योजनेचा लाभ सुरळीतपणे मिळवण्यासाठी आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण असणे आणि बँक खाते आधार कार्डशी जोडणे असणे अत्यंत आवश्यक आहे। ज्या बँक खाते आधार कार्ड लिंक नसेल त्यांनी तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागू शकतो। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना जवळच्या बँकेत जाऊन आपले आधार सीडिंग त्वरित पूर्ण करून घ्यावे, जेणेकरून हप्त्याचे पैसे कोणत्याही विलंबाशिवाय खात्यात जमा होतील। बँकिंग व्यवहारामधील पारदर्शकता राखण्यासाठी सरकारने काही कडक नियम लागू केले आहेत। यामध्ये प्रामुख्याने उत्पादन मर्यादित आणि कुटुंबातील सदस्याच्या पात्रतेची पडताळणी केली जात आहे। जे शेतकरी या निकषाच्या अंतर्गत येतात अशा गरजू आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आजच्या मुहूर्तावर हा निधी जमा होण्यास वेग आलेला आहे। ती वितरणाच्या पहिल्या टप्प्यात कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यातून वितरणाची प्रक्रिया आजपासून जोमाने सुरू झालेली आहे। या भागातील अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यात 4,000 रुपये एकत्रितपणे संदेश प्राप्त झाला असून प्रशासनाने हे काम युद्ध पातळीवर हाती घेतलेले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर समाधान व्यक्त केले जात आहे। आणि एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।